जास्त टाइम न घालवता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आम्ही कुठे आलेलो आहोत. एन्जॉय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा एका नवीन व्लॉगमध्ये, जो आपल्या जुना एका सिरीजचा पार्ट आहे, ज्योतिर्लिंग दर्शन सिरीज. यस, थोडक्यात सांगायचे झाले तर जीवनात एक काहीतरी सुंदर असा एक संकल्प असावा, असा विचार करून आमच्या ग्रुपने एक संकल्प केला की आपण 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन त्याबद्दलची माहिती, त्यांचे त्यामागचे महत्त्व, त्यामागे त्यांचे येण्याचे उद्देश, त्यामागील त्यांचा भावार्थ व त्या ठिकाणाचे महत्त्व हे शेवटच्या माणसापर्यंत कसे पोचावे म्हणून आम्ही सुरू केलेला हा प्रवास 4 ज्योतिर्लिंगांनंतर थांबला होता. आता आम्ही पुन्हा एकदा रामेश्वर या आमच्या 5व्या ज्योतिर्लिंगाकडे जात आहोत. तुम्हाला माहितीच असेल, आपण आपली सुरुवात महाराष्ट्रातल्या 3 ज्योतिर्लिंगांपासून सुरू केलेली, जे म्हणजे ग्रिष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर व भीमाशंकर. त्यानंतर आपण उज्जैनला गेलो, कालोके काल महाकाल यांचे दर्शन घ्यायला, आणि आता आपण आपल्या 5व्या ज्योतिर्लिंग दर्शनाकडे चाललेलो आहोत, जे म्हणजे रामेश्वर. पण तत्पूर्वी आम्ही भारतातील एक प्रेक्षणीय व पवित्र अशा स्थळाचे म्हणजेच आदियोगीचे दर्शन घेऊ, मग पुढील प्रवासाला सुरू करू. तर आय होप तुम्ही या प्रवासात सोबत जोडून या प्रवासाचा आस्वाद घ्याल. हर हर महादेव. आमचा प्रवास असा सुरू झाला. 7 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट टर्मिनलवरून इंडिगो या फ्लाईटने मुंबई टू कोइंबतूरला निघालो. आम्ही जवळजवळ कोइंबतूरला 3 वाजता पोचलो. 1 वाजताची फ्लाईट होती. 1 ते 3 असा 2 तासाचा एक्झॅक्ट प्रवास झाला. तिथे पोचल्यावर आम्ही एक ऑलरेडी एजंट थ्रू कार हायर केलेली, त्या कारने आम्ही कोइंबतूर टू आदियोगी जाणार होतो. 3 ते 5 असा 2 तासाचा हा प्रवास झाला आणि या प्रवासात आम्ही खूप मजा केली. आदियोगी या स्टॅच्यूच्या सभोवताली वेलिंगरीच्या पर्वतरांगा पश्चिमी घाटात पसरलेल्या आहेत. या पर्वतरांगांचे सुंदर असे मनमोहक दृश्य तुम्ही पाहू शकता. तर आता इथे थोडासा डेकोरेशन, पेंटिंग वगैरेचं काम चालू आहे. इथे आता फ्लोर वगैरे टाकलेत, डेकोरेशन पूर्ण स्टेज वगैरे डेकोर करतायत, कारण की येत्या 26 फेब्रुवारीला जी आहे महाशिवरात्री, त्याचं खूप मोठं सेलिब्रेशन किंवा एक मोठा उत्सव मनवला जाणार आहे. तर त्याची इथे तयारी चालू तुम्ही बघू शकता. आमचा एकदम बेसिक प्लॅन होता की थोडक्यात सांगायचं झाला तर माझी एक्झाम होती फिटनेसमधली, एक प्रॅक्टिकल आणि ऑफलाईन एक एक्झाम होती. तर ती अचानक इथे कोइंबतूर साईडला ठरली. तर माझे जे भाऊ लोक आहेत आणि माझे भावाचे जे मित्र आहेत ते लोक बोलले की जर कोइंबतूरसारख्या चांगल्या जागेवर चाललो आहे तू, तर एक शॉर्ट ट्रिप प्लॅन करू शकतो. तर मग रामेश्वर वगैरे ज्योतिर्लिंग पण करता येईल. तर आमचं इथे 2-3 दिवस स्टे होता. तर बोललो की सर्व दर्शन करूनच घेऊया. तर नेहमीप्रमाणे आपल्या ज्योतिर्लिंग सिरीजमध्ये आणि आपल्या मोस्ट ऑफ प्रवासामध्ये असणारा आपला पार्टनर गिरीशभाई आणि आमचे काही मित्र मिळून आम्ही ही ट्रिप प्लॅन केली. जसं सांगितल्याप्रमाणे माझी आता एक्झाम आहे, 1-2 दिवसात आम्ही पोचून जाऊ एक्झाम सेंटरला. तोपर्यंत आदियोगी आणि असे 2-3 छोटे मोठे ठिकाण आहेत ते आम्ही कवर करू. सो यस, आणि रामेश्वरम आमचा आय गेस लास्ट डेस्टिनेशन असेल किंवा सेकंड लास्ट. तर जी काय प्रवास असेल तुम्हाला आय होप आवडेल. तर आजचा दिवस जास्त लांब नसणार आहे, लकीली आम्ही ट्रेनने येणार होतो, बट ट्रेनचा प्रवास 1.5 दिवसाचा होता, टाईम वाया जात होता. तर आम्ही फ्लाईटचे तिकीट्स बुक केले एकदम घाईमध्ये आणि थोडे एक्सपेन्सिव्ह गेले, बट मजा आली. 2 तासामध्ये आम्ही पोचून गेलो आणि त्याचमुळे आम्हाला कोइंबतूरला इथे आदियोगीच्या ठिकाणी येता आलं नाही. तर मग कोइंबतूरमध्ये येऊन आम्ही आदियोगीला आलोच नसतो, तर ट्रेनने आलो असतो. तर आमचा एक दिवस वाचला. तर आता आम्ही इथून आदियोगीचे दर्शन घेतले, फोटोज व्हिडिओज मस्त काढले आणि आता आम्ही निघतोय डायरेक्ट. कुठं झालो भाई आपण? कुठे? मदुराईमध्ये स्टे आहे ना आपला? ओके. सो मदुराईमध्ये स्टे करू आणि उद्यापासून जे प्रवास होईल, जसं काय प्रवास होईल तुमच्यासोबत सर्व शेअर करेन. आजपर्यंत जेवढे ज्योतिर्लिंग किंवा आपले माहितीदायक व्लॉग होते, तसाच हा पण एक माहितीदायक व्लॉग असेल. सो आय होप तुम्हाला आवडेल. असाच सपोर्ट करत राहा अँड कीप वॉचिंग. आदियोगी या स्टॅच्यूची हाईट 112 फूट असून ही 500 टन स्टीलनी बनवली गेलेली आहे
आणि या स्टॅच्यूची पूर्णपणे डिझाईन ईशा फाउंडेशनच्या सद्गुरू यांनी केलेली आहे. तसेच आदियोगीचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ जेनेसिस बुकमध्ये नोंद केलेले आहे. येथे संध्याकाळी लाईट शो देखील होतो, जो 7-7:30च्या दरम्यान असतो. तुमच्याकडे वेळ असल्यास हा शो नक्की बघा. इथे कोणत्याही प्रकारची एंट्री फी नाही आहे. हा लाईट शो चालू असताना सद्गुरूंच्या आवाजामध्ये महादेवाची स्तुती होते. ते ऐकायला खूप जास्त सुंदर वाटते. नमस्कार, स्वागत आहे. दिवस दुसरा. आता आपण चाललेलो आहोत मदुराईमधला मीनाक्षी टेम्पल. तर आता खाली जाऊन तुम्हाला सर्व आपल्या ग्रुपचं इंट्रोडक्शन देतो आणि आजचा सकाळचा पहिला व्ह्यू बघा, खूप आवडेल तुम्हाला. मदुराई शहरात मीनाक्षी अम्मन टेम्पल हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. हा मंदिर भगवान सुंदरेश्वर म्हणजेच शंकर भगवान व त्यांच्या पत्नी मीनाक्षी म्हणजेच पार्वती माता यांना समर्पित आहे. मीन म्हणजे मासा आणि अक्ष म्हणजे डोळे, म्हणजेच जिचे डोळे माशासारखे सुंदर आहेत म्हणजेच मीनाक्षी. या मंदिराची स्थापना इंद्रदेवाने केली होती. या मंदिराची स्थापना 7व्या शतकामध्ये झालेली होती. मीनाक्षी देवी मदुराई शहराची खूप सेवा करत असत. त्या काळी मीनाक्षी देवीला 3 स्तन होते. अशी भविष्यवाणी केलेली की जेव्हा देवी त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटतील तेव्हा त्यांचे एक स्तन निघून जाईल. मीनाक्षी माता मोठ्या झाल्यावर एक महान वीर बनतात व 8 दिशांमध्ये युद्ध करून सर्व जग जिंकतात. तेव्हा ते शंकर भगवानांसोबत युद्ध करायला कैलास पर्वतावर जातात. भगवान शंकरांच्या समोर येताच देवी लाजते व त्यांचे 3रे स्तन निघून जाते. त्याच क्षणी देवीला कळते की हेच आपले होणारे पती आहेत. देवीला शंकर भगवान इतके आवडले म्हणूनच त्यांचे नाव सुंदरेश्वर असे पडले. इसवी सन 1310 मध्ये मलिक कपूरने या मंदिराचे नुकसान केले. तेव्हा इथल्या पंडितांनी मूळ मूर्तींना लपून ठेवले व योग्य काळ आल्यास त्यांचे पुनर्स्थापन केले. आता तुम्हाला मी आमच्या या ट्रिपच्या गडींसोबत सर्वांसोबत भेट करून देतो. हे आपले विकास दादा हाय. आपला रोशन तांडेल, फेमस रोशन तांडेल, आपला रुपेश दादा, हे विकी दादा आणि आपले नितीन दादा आणि आपला गिरीश भाई. आणि अण्णा कुठे? अण्णा से हाय. थँक्यू. तर पण भाई आता आम्ही चाललो आहोत रामेश्वरमला. जर्नी रामेश्वरमला चालू होईल. मदुराई आम्ही आता सोडू. आता वाजलेले आहेत बहुतेक एक आणि 1.5 तासाच्या अंतरावर कुठला तरी एक साड्यांचा मार्केट आहे इथं. तो कोण? तो हिरो, त्याचं गाव आहे काहीतरी, कमल हसनचं गाव आहे. तिथे काहीतरी सो कॉल्ड फेमस साड्या भेटतात. तर सर्वजण आपापल्या बायको, आई, आपापल्या मैत्रिणीसाठी साड्या घ्यायला चालल्यात. आणि तिथे किधर है? वो कमल हसन का गाव है ना. कमल हसन का गाव है. फेमस है क्या? फेमस पूरा ओके. साड़ी के लिए फेमस है क्या वो गाव? ओके ओके ठीक आहे. आमचा ड्रायव्हर अण्णा. आता जे गेले ते आमचे अण्णा मराठीवाले अण्णा नाही, साऊथवाले अण्णा. तर मग आता आम्ही निघतोय आणि 1.5 तासात पोचून जाऊ कमल हसनच्या गावाला. बघू साडेबिडे कसं काय घ्यायचं आणि मग तिथून पुढे मला वाटतं रामेश्वर 2 तासात रामेश्वर. अग्निपरीक्षा झालेली तो ठिकाण. ओके. सीतामातेची अग्निपरीक्षा झालेली तो ठिकाण आहे. तिथं मग आपण कुंडामध्ये स्नान करून नंतर 22 कुंडात स्नान. ओके. म्हणजे तिथे काहीतरी स्नान करून तिथे दर्शन घ्यायचे असं प्रॉपर एक सिस्टम आहे. तर तिथे जाऊन प्रॉपर माहिती घेऊन तुम्हाला सांगू काय कसं आहे. तर आता सुरू करूया रामेश्वरचा प्रवास. अशा प्रकारे सर्वांनी साड्या घेतलेल्या आहेत. रोशन का प्रत्येकाच्या हातात एक साडीची पिशवी आलेली आहे. अजून झाली असती कमी. आपण पण क्वालिटी आहे, काय पण बोला. पण ही सेम क्वालिटी आपल्याला मुंबईला नाही भेटायची. मला माहिती आहे, आता मुंबईत भेटतो. This is business. This is my swag. I know, but I did business. Shut up.
तर अशा प्रकारे सर्वांनी आपापल्या पार्टनरला आणि मी आपल्या आईला एक साडी घेतलेली आहे। आता निघूया रामेश्वरच्या प्रवासाला। ओके, सो आता आम्ही आलेलो आहोत रूमवर। तर तुम्ही बघितलं असाल लॉकच्या स्टार्टिंगपासून, हाय रुपेश दादा, तर तुम्ही बघितलं असाल लॉकच्या स्टार्टिंगपासून आम्ही आदियोगीला कोइंबतूरमध्ये गेलेलो। तिथे मस्तपैकी फोटोज व्हिडिओज काढले, दर्शन घेतलं आणि आम्ही प्लॅनमध्ये ठेवलेलं नव्हतं लेजर शो। त्यात आमचा एक दादा हरवलेला, त्याला शोधण्याच्या नादात आम्हाला लेजर शो पण भेटलं, म्हणजे आमच्या नशिबात होतंच होतं। आणि मग तिथून आम्ही आलो, पूर्ण ट्रॅव्हलिंग होती रात्रभर। मग मदुराईला येऊन आम्ही स्टे घेतला। तिथे मीनाक्षी टेम्पलमध्ये आमचं दर्शन होतं। तर मीनाक्षी टेम्पलमध्ये थोडा स्ट्रिक्ट वातावरण होतं, त्यामुळे कॅमेरा काय आतमध्ये नेता आला नाही। तरी पण आम्हाला फोटो व्हिडिओ जेवढे काढता आले तेवढे काढले आम्ही। बाकी तुम्ही माहिती बघितलीच असाल किती सुंदर आहे मीनाक्षी टेम्पलची। मला पण जेव्हा मी वाचलं आणि जेव्हा जाणून घेतलं तेव्हा एकदम ऐकून एकदम भारी वाटलं की एवढे सारे स्टोरी इंडियामध्ये आपल्या आहेत की आपल्याला बाहेर फिरायची गरजच नाही। आणि मग आम्ही मदुराईवरनं ट्रॅव्हल केलं आता रामेश्वरला। आता आम्ही रामेश्वरला येऊन हॉटेल घेऊन इथं आराम करतोय मस्तपैकी, कारण की उद्या सकाळी पहाटे 4 वाजता उठायचं आहे। सगळा ग्रुप बोलतो की तू उठशील का, पण मी यांना सगळ्यांना उठवीन, बघूया उद्या सकाळी काय होतं आहे। तर मग उद्या सकाळी 4ला उठून रामेश्वरला आम्ही सर्व एक लुंगीची ड्रेसिंग करून प्रॉपर फोटोज व्हिडिओ काढून दर्शनाला जाणार आहोत। आणि मग पुढचा प्रवास कन्याकुमारीला सुरू करू। पण कन्याकुमारीच्या आधी पण आम्हाला इथे जायचं आहे धनुष्यकोडी, तिथे आम्हाला रामसेतू बघायला भेटेल। सो हा जो पुढचा प्रवास आहे तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये बघायला भेटेल। दिस इज द एंड ऑफ दिस लॉग। आय होप तुम्हाला आवडला असेल पुढचा प्रवास आणि पुढची जर्नी, आणि पुढचे जे लॉग्स येतील त्यामध्ये भरभरून माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। आणि पुढचा लॉग पण या लॉगला जेवढा प्रेम द्याल, सपोर्ट कराल, त्याच प्रेम आणि सपोर्टनी बघा। धन्यवाद, गुड नाईट।